तुमच्याही घरामध्ये माझ्या मुलीसारखी मुलं आहेत का? असतील तर मला नक्की सांगा. आज करायची होती इडली आणि इडली म्हटलं की प्रत्येकाला वेगवेगळे करावं लागते. इडली, डोसा किंवा आप्पे आणि एकाच पिठापासून मी अनेक पदार्थ बनवते. पण माझ्या मुलीला हे पिठाचं जे बॅटर आहे ना तेच फार आवडतं. हे कच्चंच बॅटर तिला खायला खूप आवडतं. असंही तुमच्याकडे कोणी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. इकडे इडली वगैरे लावून दिली आणि जो सांबार वगैरे आहे, सांबार वगैरे पण छान करून घेतला, पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे दाखवला आणि आदिराला मस्त क्रंची क्रिस्पी असा डोसा आवडतो. मग तिला टोपी डोसा जो आहे तो बनवून दिला आणि हा जो डोसा आहे ना खायला खूप छान लागतो. ऊन पडतंय आणि कलिंगड खायला प्रत्येकालाच आवडतं. कलिंगड घेता घेता इथे फार गर्दी होती. म्हटलं चला बघून तर येऊ गर्दी कशाची. तिथे गेल्यानंतर कळलं की ते ड्रेस विकणे चालू होतं आणि ते जे ड्रेस आहे ते 250 रुपयाला मिळत होते. पण मला काय घ्यायचं नव्हतं म्हणून मी रिटर्न आली आणि मस्त रस्त्यामध्ये अशी कोळी काकडी मिळत होती. ती काकडी पण घेतली आणि घरी आल्यानंतर जे टरबूज आहे ते छान असं कट केलं आणि टरबूज जे आहे ना ते खूप छान असं लाल आणि गोड निघालं होतं. मिरची हाऊस मात्र झाली. पण आता हे जे फरशीवरचे पडलेले जे डाग आहे ना ते काही केल्या निघत नव्हते. भरपूर काही आणलं पण त्यानेही काही डाग जे आहे ते काही निघाले नाही. साईडला ती फरशी ठेवली आणि म्हटलं चला आज प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे निबंध स्पर्धेचं, त्याच्यासाठी मी आलेली होती आणि इथे सगळ्यांना खूप छान छान असे प्राइज मिळाले होते. पण मला मात्र सर्टिफिकेटच मिळालं होतं आणि सर्टिफिकेट हा जे मला मिळालं त्याच्यातच मी खूप खुश होती. घरी आल्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे केलं आणि हे जे टरबूज आहे ना त्याचा ज्यूस बनवला. असा होता आजचा दिवस. चला तर